अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातील आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघड झाला आहे। दिव्यांग संवर्गाच्या नावाखाली नियमभंग करत बदली मिळवल्याप्रकरणी 5 जणांना निलंबित करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यातील शिक्षण विभागात आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे। दिव्यांग संवर्गाच्या नावाखाली बनावट कागदपत्रे सादर करून काही शिक्षकांनी बदली मिळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शिवनगर येथील तक्रारीनंतर प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्रिस्तरीय चौकशी सुरू केली। चौकशीत पंचायत समिती स्तरावरील अहवालांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे समोर आले आहे। यामुळे अपात्र शिक्षकांना बदलीचा लाभ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे। काही शिक्षकांनी दिव्यांग संवर्गाचा गैरवापर करत खोटी माहिती सादर केल्याचेही निष्पन्न झाले। विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्राची योग्य पडताळणी न करता निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। या प्रकरणात प्रभारी गट शिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांच्यासह 4 शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील काळात आणखीन कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली संदर्भामध्ये त्यांनी संवर्ग 1 आणि संवर्ग 2 चा चुकीचे प्रमाणपत्र सबमिट करून लाभ घेतलेला आहे। त्याबाबत अजूनही चौकशी सुरू आहे आमच्याकडे आणि जे आम्हाला आढळले त्यांच्यापैकी 3 शिक्षक आणि 1 BO ज्यांनी हे विलंब केला त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा चौकशी सुरू आहे आणि पुढे जर काही असं आढळलं तर त्या बाबतीतही कारवाई करण्यात येईल।